दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या द्वारे आम्हाला पूर्णपणाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 17. प्रभूच्या मंदिरा चला जाऊया, प्रभूच्या मंदिरा. गाऊया प्रभूची गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पार. गाऊया प्रभूची गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमा पार. चला जाऊया प्रभूच्या मंदिरा, चला जाऊया प्रभूच्या मंदिरा. राजांचा राजा परमेश्वर, शक्तिशाली राजा प्रभू महान. राजांचा राजा परमेश्वर, शक्तिशाली राजा प्रभू महान. स्तुती आराधना करू चला, स्तुती आराधना करू चला. गाऊया प्रभूला जय जयता, चला जाऊया प्रभूच्या मंदिरा, चला जाऊया प्रभूच्या मंदिरा, चला जाऊया प्रभूच्या मंदिरा. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी पास्कल गॅब्रिएल कोरिया, स्वर्गवासी अंतोन व रोजीबाई कोरिया, स्वर्गवासी मिंगू जुझ्या कुरेल, स्वर्गवासी वेलेरियन व फ्रान्सिस कोरिया, स्वर्गवासी पास्कल व कॅथरीन गोन्साल्विस. तसेच जे वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना. एक व्यक्तीचे थायरॉइडचे ऑपरेशन झाले आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपण आपल्या हेतूसाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू बहिणो, या पवित्र मिसामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातून झालेल्या सर्व अपराधांची दयाळू परमेश्वराकडे क्षमा याचना करूया.
सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा करे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा करे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा करे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. करुणा कर रे प्रभुजी, आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आम्ही जमलो तुझी आधारी. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तुझा सेवक व तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या आज्ञापालनाद्वारे पतित जगाचा तू उद्धार केलास. आम्हाला पापमुक्त कर व सर्व काळच्या आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. होशेयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली. मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसर देशातून बोलाविले. मीच इफ्राम्यास चालावयास शिकवले. मी त्यास आपल्या कवेत वागवले आणि मी त्यास बरे केले, पण ते त्यास ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरजूंनी मी त्यास ओढले. बैलाच्या गळ्यातले जोते सैल करण्यासारखे मी त्यास घालो. त्यास मी ममतेने खाऊ घातले. माझे हृदय खळबळले आहे. माझ्या कळवळास ऊत आला आहे. मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही. मी इफ्रायमाचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही, कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मीच आहे. मी क्रोध वेशाने येणार नाही. प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. हे परमेश्वरा, आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. हे इस्रायलाच्या मेंढपाळा, जो तू करूबारूढ आहेस, तो तू आपले तेज प्रकट कर. तू आपला पराक्रम दाखव आणि आम्हास तारावयास ये. हे परमेश्वरा, आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर, असे मी तुला विनवितो. स्वर्गांतून दृष्टी लावून पहा आणि ह्या द्राक्षवयाचे संगोपन कर. हे परमेश्वरा, आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली,
तिचे संगोपन कर. हे परमेश्वरा, आपला मुख प्रकाश आम्हावर पाड. Alleluia, 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 Alleluia. हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत, ते सदा सर्व काळ अडळ आहेत. Alleluia, 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 Alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखी शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या 12 शिष्यांना पुढील प्रमाणे शिकवले. जात असताना अशी घोषणा करी जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठ रोगांस शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या. सोने रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका. वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्यांच्याच येथे राहा. घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो. ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमचे वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका. मी तुम्हास नक्की सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा या प्रदेशांना सोपे जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण जे वाचलं ते ऐकलं की तुम्हाला फुकट मिळाले फुकट घ्या. येशूने आपल्या 12 प्रेषितांना सांगितलं की तुम्ही जा आणि स्वर्गराज्याची घोषणा करा. स्वर्गराज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठ रोग्यास शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या. आणि तांबे रुपे किंवा सोने हे बरोबर घेऊ नका. वाटेसाठी फक्त झोळी घ्या, कारण कामकऱ्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनो, ख्रिस्ताची शांती देण्यासाठी ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना पाठवलेला आहे. त्यांना अधिकार दिलेला आहे. आणि जे शांती प्रिय असतील आणि ते तुमचं स्वागत करतील, त्यांच्या इथे राहा. ते काय वाढतील ते खा. जेव्हा तुम्ही आजाऱ्यांना बरे कराल, कुष्ठरोगी बरे होतील किंवा जे मेलेले आहेत त्यांना जिवंत करतील, तेव्हा तुमचं स्वागत होईल आणि तुम्हाला ते सर्व काही देतील. चिंता करू नका. स्वर्गीय राज्य शोधा. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनोस, तुम्ही जात असताना काही ठिकाणी तुमचं स्वागत होणार नाही, परंतु जेथे जेथे तुमचं स्वागत होईल तेथे राहा. ते जे काय खातील ते खात पीत राहा आणि पुढे जा.
प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांना पाठवलं आणि अधिकार दिला आजाऱ्यांना बरे करण्याचा. प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 6 ओळीमध्ये आपण पाहतो, तो लंगडा भिकारी जन्मापासून पांगळा असलेला, त्याला देवळाच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी आणून टाकलं जात असे. आणि एक दिवस पीटर आणि जॉन तेथून जात असताना त्या पांगळ्या लंगड्या माणसाला वाटलं की मला आता काहीतरी मिळेल, म्हणून त्याने हात पुढे केले. परंतु पीटर त्याला म्हणाला, सोने आणि सिल्वर, गोल्ड अँड सिल्वर आय हॅव नन, बट व्हॉट एव्हर आय हॅव आय विल गिव्ह टू यू. इन द नेम ऑफ जीसस गेट अप अँड वॉक. आणि तो जन्मापासून पंगू असलेला पांगळा उठला, धडधाकट झाला आणि उड्या मारत चालत गेला. तर देवाला अशक्य असं काही नाही. त्याने आपल्या प्रेषितांना तो अधिकार दिलेला होता, तो देवाने दिलेला होता. स्तोत्र संहिता अध्याय 119 वचन 105 मध्ये आपण वाचतो, तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवाचं कार्य करण्यासाठी जे प्रेषित पाठवले त्यांना देवाने अधिकार दिलेला होता. तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. हिरमया संदेष्टा होऊन गेला. हिरमया अध्याय 1 17 18 19 ओवीमध्ये आपण वाचतो की परमेश्वर हिरमयाला सांगतो, तू उठ, आपले कंबर कस आणि मी आज्ञा देतो तेथे जा आणि त्यांना सांग. त्यांना तू घाबरू नकोस, तू एकटा आहे, पण आय एम विथ यू, मी तुझ्या बरोबर आहे आणि तू त्यांच्या बरोबर लढाई करशील. ते तुला घाबरतील, परंतु तू घाबरू नका. पहा, सर्व देशाविरुद्ध सर्व योद्ध्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक आणि देशांतील सर्व लोक तुझ्या विरुद्ध आहेत. हा तुझा बरोबर ते सामना करणार आहेत, परंतु मी तुला तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळेचा कोट असे करीन. ते तुझ्या बरोबर सामना करतील, लढाई करतील, परंतु मी तुझ्या बरोबर आहे. त्यांचं काही चालणार नाही, तुझ्यावर त्यांचा वर्चस्व होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. When God is with us, who can be against us? माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जीवनामध्ये आपणाला ख्रिस्ताचा संदेश सांगायचा आहे. ख्रिस्ताने जे काय सांगितलं, शिकवलं आणि जे बायबलमध्ये आपण वाचतो ते देवाचं वचन आहे, माणसाचं नाही. ते सक्रिय आहे, ते कधी फोल किंवा खोटं ठरणार नाही, कारण गॉड इज द सेव्हियर. संपूर्ण जग जे जे अस्तित्वात आहे, आपण पाहतो, आपण ऐकलेलं आहे, ते सर्व त्याने निर्माण केलेलं आहे. शून्यापासून, आउट ऑफ नथिंग. त्याने ते बनवलं नाही. जसा कार्पेंटर लाकूड घेतो आणि त्याच्यापासून टेबल किंवा खुर्ची बनवतो, त्याने बनवलं नाही संपूर्ण जग. तो बोलला आणि ते अस्तित्वात आलं. तसंच माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवाने आपणाला निर्माण केलेलं आहे आणि आपण
देवाची मुलं आहोत. जरी आपण माणसाची असली तरी देवाने आपल्यामध्ये जो आत्मा घातलेला आहे तो मरणार नाही. आणि म्हणून ह्या जगामध्ये जीवन जगत असताना ह्या ऐहिक गोष्टीचा लोभ धरू नका. आपण ह्या जगामध्ये आलो रिकाम्या हाताने आलो आणि आपण जे जाणार ते रिकाम्या हातानेच जाणार. एक मातीचा कण देखील आपला नाही, आपण घेऊन आलो नाही. पण जर आपण देवाच्या इच्छेप्रमाणे राहिलो, त्याच्या वचनामध्ये वागलो, त्याचं कार्य केलं, तर तो आपल्याला मोठं बक्षीस देणार आहे, स्वर्ग राज्य. ख्रिस्ताने अनेक दाखले दिलेले आहेत. उदाहरणार्थ 5 शहाण्या आणि 5 मूर्ख कुमारिका. त्यांनी दिव्यामध्ये तेल घेतलं मूर्खानी, परंतु बरोबर तेल घेतलं नाही. परंतु शहाण्यानी दिव्यामध्येही तेल घेतलं आणि त्यांच्या बरोबरही त्यांनी तेल बरोबर नेलं. आणि जेव्हा वेळ आली आणि दार उघडलं त्यावेळेला त्यांचे दिवे मावळू लागलेले होते. परंतु ज्यांचे दिवे तेवत होते, जळत होते, पेटत होते, त्यांना त्यांनी आत घेतलं. तर तेल म्हणजे देवाची कृपा. आणि ही देवाने आपल्याला अमाप दिलेली आहे. जेव्हा आपण सत्कार्य करतो, सेवा कार्य करतो, तेव्हा आपल्याला देव हे कृपा देत असतो. आणि कृपा असेलच तरच आपण ह्या जगातून निरोप घेतल्यानंतर स्वर्गराज्यात जाऊ. परंतु आपण ऐकतो की येथे भावामध्ये जमिनीच्या तुकड्यावरून किंवा थोडासा वाट मिळावी म्हणून मारामाऱ्या होतात, झगडे होतात, शिव्यासाप होतात, एकमेकाची बोलत नाहीत. सख्खे भाऊ, सख्या बहिणी काही पैशासाठी किंवा सोन्यासाठी किंवा जागेसाठी लढत असतात. आणि मेल्यानंतर काय घेऊन जातात? सगळं येथेच राहतं, आपली माती होणार. परंतु आपला जो आत्मा आहे त्याची माती होणार नाही. तो कधी मरत नाही आणि त्याला मारता येत नाही. तो देवाकडून आलेला आहे आणि देवाकडेच जाणार. आणि म्हणून कृपेचं जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण आहे. देवळामध्ये आपण येतो, देवाचं वचन बोलतो, ऐकतो, गाणी बोलतो. ज्या मुखाने, ज्या जिभेने आपण देवाचे शब्द घेतो आणि गाणी म्हणतो, त्याच मुखाने आपण घरी गेल्यानंतर सैतानी भाषा बोलतो, शिव्या मारतो. ही सैतानी भाषा आहे, ती देवाची भाषा नाही. ती ख्रिस्ताने कधी शिकवलं नाही. शिव्या मारा. जी चांगलं आहे, योग्य आहे, वंदनीय आहे, रास्त आहे, देवाला आवडणारं आहे, सर्वांना पटणारं आहे, असं सत्कृत्य करा आणि पहा तुम्हाला सगळं काही मिळेल. आजच्या ह्या मिसामध्ये आपण सहभागी होत असताना देवाचा शब्द जो आपल्या कानावर पडलेला आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये जावा आणि तेथे तो राहावा, तेथे तो टिकावा. म्हणून त्या वचनाप्रमाणे, देवाच्या शब्दाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आणि शेवटपर्यंत देवाच्या कृपेत वाढण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण झालेले आहे. ह्या पाचारणाला शोभेलसं, साजेसं जीवन जगण्यास आपणाला आजच्या ह्या मिसाद्वारे भरपूर कृपा, शक्ती, आशीर्वाद मिळावा म्हणून आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियासाठी प्रार्थना करूया. आमेन. अर्पण गीत क्रमांक 93. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून घ्यावे. प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारून
घ्यावे तन मन धन हे वाहतो जीवित मज सारे स्वीकारुनी घ्यावे प्रभू तुझाच मी मला तू स्वीकारुनी घ्यावे. बंधू भगिनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण होवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या नावाच्या गौरवार्थ आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. त्या दानामुळे आम्हाला पवित्र कर व सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर तुझं. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू, आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हा सहाय्य होते. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार करा ओ प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवी अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार, जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुडी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा ठव. आमीन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकविलेली आमच्या बाबा प्रार्थना आपण विश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, तर वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर तुझा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर. जगाची पापे हरशील तू, ईश पोकळा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश पोकळा आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशील तू, ईश पोकळा आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. पहा, हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, स्वीकार करावयाची पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी खरा होईल.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार की. तळमळतो मी तुझ्या विना प्रभू, पाहू नको रे अंत. तळमळतो मी तुझ्या विना प्रभू, पाहू नको रे अंत. तुझ्या विना जग असार भाते, हीच मनाला खंत. तुझ्या विना जग असार भाते, हीच मनाला खंत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ह्या ख्रिस्त शरीराद्वारे तू आम्हाला परिपूर्ण जीवन व मुक्तीचे दान देतो. ह्या तुझ्या उपकाराचे विस्मरण आम्हाला कधी होऊ देऊ नको. ही प्रार्थना नेमक्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर तुझा पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. जा ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवतो. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. चांगल्या पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. यशया संदेशाचे वचन आणि स्तोत्र संहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो आणि पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन.
नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर नाम पावन मरिये देव माता हो आमास विनव आता आणि मृत्यू समयी। अंतिम गीत गीत क्रमांक 169। ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या प्रकाश प्रभुचा द्या शुभवार्ता ही प्रभु ख्रिस्ताची शुभवार्ता ही प्रभु ख्रिस्ताची प्रेम परस्पर दया क्षमेची प्रेम परस्पर दया क्षमेची परम शांतीची आस धरा परम शांतीची आस धरा देऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या प्रकाश प्रभुचा द्या प्रकाश प्रभुचा द्या।